नमस्कार मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, तळेगाव श्यामजी पंत येथील सीडेड कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांची पिळवणूक केल्या जात असल्याची तक्रार आहे. कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जाते. यामुळे त्रस्त झालेल्या कामगारांची दखल प्रहार संघटनेचे संस्थापक तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी घेतली. बुधवारी 11 तारखेला तळेगाव श्यामजी पंत येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी कामगारांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कामगारांसह बच्चू कडू यांनी थेट सीडेड कंपनीचे कार्यालय गाठून संचालक अशोक राठी यांच्यासोबत मागण्यांवर चर्चा केली आणि 7 दिवसाच्या आत निर्णायक भूमिका घेण्याची सूचना केली. निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा निर्वाणीचा इशारा त्यांनी यावेळी फॅक्टरी मालकाला दिला. याची माहिती माजी मंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांना दिली. यावेळी जयदादा बेलखेडे तथा प्रहार संघटनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. डायरेक्टर अशोकजी राठी आहे, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला 8 दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ असं त्यांनी सांगितलं. पण भारताचा काय जगाचा इतिहास आहे. कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे, हे तर अधोरेखित आहे. तुम्हाला माहीत आहे, तसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात. यांच्या अधिकाऱ्यांचे पगार 50, 60, 70 हजार राहतं. यांचे कॅबिन, यांचे सगळे चोचले पुरवाले कंपनीला पैसे असतं, पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतं. त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं. गुलामीसारखं ते पूर्वीची गुलामी थोडी बदल झाला, पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. ताकदीनं मोडेल. कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का या कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली चालू ठेवल्या, पेटवल्या, त्याच्याबद्दल आभारच आहे. परंतु शोषण करून त्यांना कुठलं तरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. चाहे कितना भी बंदोबस्त लगा दे, कुछ भी लगा दे, एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आरपारची लढाई केल्याशिवाय आम्ही राहत नाही. नेमक्या कोणत्या मागण्या ज्या आहेत निवेदनातून? आता खरं तर इथलं कंत्राटी कामगार जास्त आहे आणि कायम कामगार कमी आहे. हाच मोठा 200 कायम कामगार आहे आणि 450 कंत्राटी आहे. आणि स्वरूप जर फॅक्टरीचं पाहिलं तर कायम कामाचं आहे. म्हणजे काय होतं आहे का, कंत्राटी कामगार केव्हा ठेवता येतं का जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं कंत्राट पद्धती म्हणजे 2 महिने चालणारा, 3 महिने लगातार नाही आहे, नियमित काम नाही आहे. तर तिथं नियमित कामाला जर कंत्राटी नेमत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्याबाबतचे काही विषय आहे. काही महिलांना PF वगैरे, ग्रॅज्युएटी वगैरे भेटलेली नाही आहे. तोही विषय आहे, तो तर कायद्यानं द्यायलाच पाहिजे. आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता 15 एकंदरीत मुद्दे आहे. त्याच्यावर आता 7 दिवस वाट पाहू, नाहीतर मग तर आंदोलन करू. चंद्रपूरच्या घडामोडीवरील प्रश्नावर त्यांनी सांगितलं. प्रश्न आहे, आता भाजपसोबत उभाठा शिवसेना विरोधी आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. खरंच कोणाचं चांगलं आहे? काही संभ्रम नाही आहे. मी सांगतो, तुम्ही मतदारांना व्यवस्थित वाचा. मतदार काय भूमिकेत असतं तुम्ही सांगा. जिल्हा परिषदला जर भाजप आणि शिंदे सेना जर वरचढ ठरत असेल, इतक्या ताकदीनं येत असेल, म्हणजे जिल्हा परिषदचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार, शेतकरी मतदार हाय जर BJPले आणि युतीतल्या पक्षाला व्होट मारत असेल तर मग राहिलं काय मतदारामध्ये? कसं आहे, लोकशाही पाहिजे म्हणतात लोक, पण लोकशाही जोगते लोक तर पाहिजे का नाही? इथं लोकशाही जोगते लोकच राहिले नाही. व्यवस्था अशी आहे का जितना लुटना आहे उतना लूट लो, जितना जमता है उतना जमा लो. आणि मुळात राजकारणी लोकांना धर्म आणि जात ह्या अजेंड्यावर आली आहे देशामध्ये. इथं धर्म, जात आणि नाहीतर पैसा, ह्या 3 गोष्टीनं या लोकशाहीला खाल्लेलं आहे. आणि जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही, मी राष्ट्रावर प्रेम करणं शिकणार नाही, मी या भूमीवर प्रेम करणार नाही, पण ते प्रथम स्थानी आहे का? भारत प्रथम स्थानी आहे का देशामध्ये? धर्म प्रथम स्थानी आहे, जात प्रथम स्थानी आहे. प्रत्येकाच्याच जातीतलं, एका धर्माचं नाही बोलत. त्याच्यानं इथं गरीबच राहणार आहे, श्रीमंत. आणि मग श्रीमंत लोक काय करन का, आता तुला ताप आला ना, हे क्रोसिनची गोळी घे, थोडासा उतरला का कामाला लाव. म्हणजे निवडणूक आली का हे चिकन आणि मटण खाय किंवा पैसा घे, नाही तर मग जाती धर्माचं टेरा माशीन मारलं
का तो मूळ शेतकऱ्यानंच मतं मारले का नाही भाजपच्या कमळले भाऊ? नाही मारले का? आम्ही आंदोलन पावसामुळं एकंदरीत सगळ्या याच्यातून मागं घेतलं तर आम्हाला लोक बोंबलले, आणि आता तुम्ही मतच लेको भाजपले मारले. आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी? जय जवान जय किसान. काय चाललं काय? तुम्ही जे म्हणता ना मतदाराला जमणार नाही आणि मतदार संभ्रम, मतदार खायचा संभ्रमात आहे. मतदार म्हणते जिधर से मिलता है, कुछ लोग तो ऐसे आहे मतदार काय जिकून भेटन तिकून जमून टाक सायाले. तुम्ही सांगतोय माझे काही कार्यकर्ते, मी 20-20 वर्ष त्या कार्यकर्त्याला खतपाणी घातलं, ताकद दिली. तो कार्यकर्ता वेळेवर बीजेपीला वाटलं का नाही बाबा हा निवडून येतं, त्याला घेऊन घेतलं. कार्यकर्ता चालला गेला बीजेपीत, तो निवडून आला, बरं वाटलं, समाधान आहे. आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षाला भाड्यानं घ्यावं लागतं. हे व्यवस्था आहे. कोण जाग्यावर आहे? नेता जाग्यावर नाही, कार्यकर्ता जाग्यावर आहे का? तोही नाही. आणि मतदार आहे 50% जाग्यावर नाही आहे भाऊ. अर्धे मतदानाला जात नाही आणि उरलेले मतदानाला जाते, तो काही गेम करते आणि बरे बिचारे इमानदार राहते, ते झोपून पश्चाताप करत राहते. ते तुमच्या समोर येतं, ते पश्चाताप करत राहते, ते तुमच्यापर्यंत येत नाही आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत जात नाही. अजित पवार विमान अपघाताच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले. मोठा संशय व्यक्त केला. मला एक सांगा, साधी एसटी बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो का नाही? आता जागा दिसलीच नाही, म्हणजे साधी गोष्ट आहे का? फ्लाईट जर आहे, विमान जर ते आहे, तर ते कुठल्याही 1000% जेथपर्यंत लँडची स्थिती येत नाही तेपर्यंत उतरायचं नाही. हे सगळ्या गाईडलाईन्स आहे आणि त्याला कार्यक्रमच देतं का इथं जर उतरल्या जात नसाल तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट देतं. ते लगेच 1-2 तास पुण्याचं अंतर होतं अर्ध्या तासाचं. का बरं केलं नाही? प्रश्नचिन्ह आहे. का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली, त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी घेतली? जिथं अजितदादा म्हणजे एक उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जर अशा प्रकारचे अपघात होतात तर म्हणजे आमच्या यंत्रणा किती किळस झालेल्या आहे. हे किळसवान प्रकार आहे, लक्षात घ्या. बरं झालं ते बाजूच्या वस्तीनं नाही पडलं, गेलं होतं ना. बाकी संभ्रम असेल कुठं ना कुठं. आणि मुळात अजितदादा म्हणे माझ्याजवळ पण फाईल आहे. अजितदादाची फाईल भाजपकडे होती. अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो. आता त्यांची फाईल जर भाजपले भारी पडत असेल तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते. काही दिवसाआधी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले. बरीच माहिती गेली आहे. माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता 3ऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात. एक कुठली तरी नगरची बँक आहे आणि एखादी कुठली आहे. आम्ही सगळी माहिती अपडेट करून दिली आमच्या बँकेनं, जे सरकारनं मागितली होती. पण सरकार थोडी बेमानीनं वागतं असं मला वाटतं का ते चालू कर्ज माफ करण्याच्या भूमिकेत नाही आहे. फडणवीस साहेब नेहमी बोलायचे का बाबा दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं. नेमकं यावर्षी दुष्काळ पडला आणि भावही कमी भेटला. तुम्हाला माहिती आहे हमी भावात दुष्काळ पडला आणि भावही कमी मिळाले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचारावर सुद्धा भाष्य केले. ओरबडून खाऊन राहिले. म्हणजे पहिले टेंडर कोणाला द्यायचं याच्यासाठी पैसे खात होते, आता हे टेंडर देण्यासाठी पैसे खाते. समजा 4 बिल असेल तर 4 बिलचे वेगळे पैसे पण द्यावे लागते. म्हणजे काय म्हणतोय, बजेटच नाही आहे, पैसेच नाही आहे. पैसे नाही आहे म्हणून मग पैसे द्या, मग बिलं काढा. तुम्ही सांगा MRGSचे पैसे अजून भेटले नाही मजुराले. 3 महिने झाले MRGSवाल्याचे. संजय गांधीचं लाडकी बहिणीचे पैसे 2 महिन्याच्या भेटले नाही. तुमच्या अपंगाचे पगार भेटत नाही आहे वेळेवर. ज्याला 2 पाय नाही त्याला साले हो तुम्ही पगार वेळेवर देत नसून तुमच्या कुठं मारावं रे? मारले नाही पाहिजे. आता आम्ही पाहतोय योग आले तर मारू दे. मित्रांनो, आपल्या परिसरातील घटना, कार्यक्रम, शासकीय कामात दिरंगाई, अन्याय, अत्याचार आदींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कुणाचीही गय केल्या जाणार नाही. आमच्या YouTube चॅनलवर आपली प्रतिक्रिया नोंदवा. लाईक, शेअर व सबस्क्राईब करून आयकॉन बेलची बटन दाबा आणि आम्हाला सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.